तर ही नाशिकमधली दृश्य आपण पाहतोय। ठाणे तर सज्ज झालेले आहे मतदानासाठी। नाशिकमधली दृश्य हेमंत गोडसे यांचं सुद्धा भवितव्य आज मतपेटीमध्ये कैद होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांनी सध्या पूजेचा घाट घातलेला आहे। मतदानापूर्वी हेमंत गोडसे यांनी पूजा अर्चा करताना आपल्याला ते दिसून येत आहेत। बराच उशीर झाला होता नाशिकची उमेदवारी जाहीर होण्यासाठी। बरेच वाद त्यावरून निर्माण झाले होते। नाशिकमध्ये कोण उमेदवार असेल हे निश्चित होत नव्हतं। अगदी शेवटच्या दिवसांमध्ये नाशिकमध्ये हेमंत गोडसे यांना उमेदवारी निश्चित झालेली होती। इकडून शांतिगिरी महाराज हे अपक्ष निवडणूक लढवत आहेत, तर दुसरीकडे छगन भुजबळ सुद्धा या जागेसाठी आग्रही होते अशी चर्चा रंगलेली होती। पण लवकर उमेदवारी निश्चित न झाल्यामुळे, लवकर उमेदवारी जाहीर न झाल्यामुळे छगन भुजबळ यांनी या निवडणुकीतून माघार घेतली आणि महायुतीचं जे काही काम असेल ते आम्ही एकत्रपणे निभावू अशी भूमिका छगन भुजबळ यांनी घेतलेली होती। मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। मुकुल, आपण दोन दृश्य पाहतो। एकीकडे हेमंत गोडसे पूजा अर्चा करतात, तर दुसरीकडे शांतिगिरी महाराज सुद्धा पूजे अर्चेमध्ये मग्न आपल्याला दिसून येत आहेत। दोन्ही उमेदवारांचं भवितव्य आज मतपेटीमध्ये कैद होणार आहे। या दोन्ही उमेदवारांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। हेमंत गोडसे गेल्या 10 वर्षांपासून नाशिक लोकसभेचं प्रतिनिधित्व करत आहेत, तर शांतिगिरी महाराज नाशिक लोकसभेमध्ये पहिल्यांदाच आपलं नशीब आजमावत आहे। त्यामुळे आज दोघांनी आपल्या दिवसाची सुरुवात ही देवदर्शनाने करण्याचा निर्णय घेतलेला आहे। शांतिगिरी महाराज त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेत आहेत, तिथे अभिषेक करत आहेत, तर हेमंत गोडसे यांच्या निवासस्थानी आता पूजा सुरू आहे। ब्रह्मवृंदाच्या साक्षीने मंत्रोच्चाराच्या गजरामध्ये ही पूजा होत आहेत आणि ह्या पूजेनंतर हेमंत गोडसे हे श्री काळारामाचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहेत आणि आपल्या दिवसाची सुरुवात करत आहेत। त्यामुळे आज देवाबरोबरच मतदार राजा यांच्या पारड्यामध्ये किती मताचं दान टाकतो, किती आशीर्वाद देतो हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। सुरुवातीपासूनच नाशिक लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही अत्यंत चुरशीची आणि संघर्षमय अशी बघायला मिळालेली होती। हेमंत गोडसे यांना तिकीट मिळवण्यासाठी बराच संघर्ष करावा लागला होता। त्यानंतर हेमंत गोडसे यांना तिकीट मिळालं आणि अवघ्या 15 दिवसांमध्ये त्यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आणि आज ही वेळ आलेली आहे की मतदार राजाला घराच्या बाहेर काढायचं आणि मतदान केंद्रापर्यंत पोहोचवायचं। त्यामुळे दोन्ही उमेदवार कशा पद्धतीने आपली यंत्रणा आता राबवणार आणि त्यांच्या पुढे आव्हान असणार आहे ते महाविकास आघाडीच्या राजाभाऊ वाजे यांचं। मुकुल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर तिरंगी लढत नाशिकमध्ये आपल्याला होताना दिसतेय। महाविकास आघाडीकडून राजाभाऊ वाजे आहेत, महायुतीकडून हेमंत गोडसे आहेत, तर शांतिगिरी महाराज अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। शांतिगिरी महाराजांनी आधी आपला उमेदवारी अर्ज भरला होता, त्याच्यामध्ये आपल्या नावासमोर त्यांनी शिवसेना असं नाव लिहिलेलं होतं, पण पक्षाकडून कोणताही एबी फॉर्म मिळाला नाही। त्यामुळे शांतिगिरी महाराजांच्या मनामध्ये नाराजी होती, पण आपण निवडणूक लढवण्यावर मात्र ते ठाम राहिले। सध्या ते अपक्ष निवडणूक लढवत आहेत, तर दुसरीकडे नाव होतं हेमंत गोडसे यांचं। आधी श्रीकांत शिंदे यांनी हेमंत गोडसे यांचं नाव जाहीर केलं, पण त्यानंतर सुद्धा त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकलं नाही। त्यानंतर हेमंत गोडसे ठाण्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेण्यासाठी पोहोचले होते। हेमंत गोडसेंवरती कोणताही अन्याय होणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं। तर नाशिक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांनी आज दिवसाची सुरुवात त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या अभिषेकाने केली आहे। काही मिनिटांपूर्वी त्यांच्याशी बातचीत केली आहे तुषार कोहळे यांनी। आपल्यासोबत शांतिगिरी महाराज आहे। महाराज, आजचा दिवस किती महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी? बघा, आमच्या सद्गुरूंचं आवडतं दैवत त्र्यंबकराज आणि ते नेहमी जे अनुष्ठानची सांगता मौनाची या त्र्यंबकराजाच्या जयकारण करायचे आणि म्हणून आणि या भारतामध्ये त्र्यंबक राजा म्हणतात आणि म्हणून या ठिकाणी आज त्यांच्या कृपाआशीर्वादाने, त्यांच्या इच्छेने आज या ठिकाणी त्यांचा अभिषेक करून या ठिकाणी शुभारंभ या ठिकाणी मतदानात आम्ही करीत आहोत आणि या ठिकाणी आम्ही सर्व जनतेला आवाहन करीत आहोत की 100% मतदान करा। काय वाटतं तुम्हाला, कोणते मुद्दे असेल जे मुद्दे घेऊन तुम्हाला वाटतं की आज मतदार बाहेर नाही गेला आणि तुम्हाला मतदान करेल? तर बघा, लोकशाहीने प्रत्येकाला अधिकार दिले आहेत। बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर साहेबांनी या ठिकाणी त्या लोकशाहीचे तत्त्व या ठिकाणी जाहीर करताना सर्वांना सांगितलेलं आहे की आपलं मत वाया जाऊ देऊ नका। योग्य उमेदवाराला काय केलं, आपलं मत द्या आणि चांगलेच माणसं काय करा संसदेने पाठवा। शेवटपर्यंत प्रयत्न झाले विरोधी पक्षाकडनं, म्हणजे तुमच्या विरोधकांकडनं, की तुम्ही त्यांना समर्थन द्यावं। किती शेवटल्या टोकापर्यंत, काल उशिरापर्यंत प्रयत्न होते? प्रयत्न होते, मात्र आम्ही सर्वांना त्या ठिकाणी
आमच्या सर्व भक्त परिवाराने आधी जनता जनार्दनाने ठाम निर्धारच केला होता, लढायचं आणि जिंकायचं, त्यामुळे मागे घेण्याचा विषयच राहिला नव्हता. नाशिक मतदारसंघासाठी काय करा निवडून आले तर? तो निवडून आल्यानंतर आम्ही आमचा वचननामा, आम्ही जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर आम्ही वचननामा दिला आहेत. वचननामे सर्व या ठिकाणी उल्लेख केला आहे. पहिलाच मुद्दा आम्ही या ठिकाणी घेतलेला आहेत की आम्ही जे बोलणार तेच करणार, जे करणार तेच बोलणार. नवीन याच्यापेक्षा आमच्या गुरुदेवांनी आम्हाला आज्ञा केलेली आहेत की एक वेळेस तुम्ही बोलू नका, माझं करून द्या, जनतेला करून दाखवा. याप्रमाणे निश्चित बघा तुकाराम महाराज म्हणता ना, तुका म्हणे उगे राजे जे होईल ते निश्चित बघा भविष्यामध्ये आपण पाहू शकता की आम्ही काय करू शकतो. तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोला काल पुष्पहार घातलेला होता प्रचारादरम्यान. काय त्यांचं समर्थन, भाजपचं समर्थन आणि म्हणजे संत परिवारांचं समर्थन आहे तुम्हाला? बरं का, प्रत्येकाच्या जीवनामध्ये आदर्श असतो की नाही, एक आदर्श व्यक्ती ठरलेला असतो. एक आमचे आदर्श या राजकारणात आदर्श, आणि म्हणून ते आम्हाला पूजनीय, सन्माननीय आणि माननीय आहेत, आणि म्हणून त्यांना आम्ही पुष्पहार त्यांचा सन्मान केला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.